नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी अशी रेसिपी जी बनवायला सोपी आहे आणि चवीला खूप टेस्टी लागते। ही रेसिपी हाय प्रोटीन आणि फायबरयुक्त अशी आहे। वेट लॉस करण्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप फायदेशीर अशी आहे। तर मोड आलेल्या हिरव्या मुगाचं चाट किंवा सलाड कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर इथं मी हिरवे मूग घेतलेले आहेत। तर 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। हे मी हिरवे मूग सकाळी भिजत ठेवले होते दिवसभर आणि रात्री चांगले कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून त्याला सकाळी बघू शकता अशा पद्धतीने छान मोड आलेले आहेत। ते चांगले 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे सलाड बनवणं खूप सोपं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गाजर घातलेला आहे, त्यासोबतच अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली काकडी घातलेली आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी सोलून घेतलेले डाळिंब घातलेले आहेत आणि इथं मी अर्धी वाटी खोवून घेतलेला नारळही ॲड करून घेणार आहे। तर हे सलाड खूप हेल्दी आणि पौष्टिक असं आहे। आता यामध्ये 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्याही ॲड करून घेतलेल्या आहेत, त्यासोबतच आपण बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घेणार आहोत। आणि आता इथं मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। आता याला चटपटीत असं टेस्ट येण्यासाठी मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता। आता याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी इथं भाजलेले शेंगदाणे साल काढून यामध्ये घातलेले पाव वाटी। आता हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे मोड आलेले मूग खूप पौष्टिक असतात। यामध्ये व्हिटॅमिन सी आणि एचं प्रमाण खूप जास्त असतं। खूप सारे प्रोटीन्स फायबर्सनी युक्त असं हे आपलं सलाड तयार झालेलं आहे। हे सलाड वेट लॉससाठीही खूप उपयुक्त असं आहे। तर इथं आपलं हेल्दी आणि टेस्टी असं ग्रीन ग्राम स्प्राउट चाट किंवा सलाड तयार झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।